झिक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी. क्या बात आहे. गाडी घेतल्या क्रॅश गार्ड लावायचे होते मोटो टॉर्कचे, पण झालं असं न बोलण्यात आणि भांडणं करण्यात पण एक मजा असते, ती आज सध्या चालू आहे आमच्या दोघांची. आता हायवेवर आलोय ना, तर हायवेवरच्या ह्या गाडीच्या काही गोष्टी सांगतो. अरे बाबा, इथे काय झालंय? टाटा मोटर्सच्या इथे काहीतरी लफडा झालेला आहे. लफडा असं झालंय, हे बघा काय तुम्हाला सांगतो की फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये झालं काय. नमस्कार मंडळी, जय शिवराज, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आपल्या गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग. 30 तारीखला गाडी घेतली, 30 एप्रिलला, आणि आज आहे 13 मे, आणि या 13 दिवसामध्ये आपली गाडी चालली आहे 1027.9 किलोमीटर. ऍक्च्युली मला ना 900 किलोमीटर कंप्लीट झाल्याच्या नंतर गाडीला सर्व्हिस करायचं होतं, पण झालं असं कामानिमित्त गोव्यात जावं लागलं, आणि गोव्यात गेल्याच्या नंतर त्या सगळ्या प्रवासामध्ये 1000 किलोमीटर कंप्लीट झाले. सो गाडीची कंडिशन अशी आहे, अजून मी गाडीमध्ये काही ऍड केलं नाहीये. ऍक्च्युली मला गाडी घेतल्या क्रॅश गार्ड लावायचे होते मोटो टॉर्कचे, पण झालं असं 6000 रुपये प्राइस आहे. त्यामुळे म्हटलं विचार केला 1-2 महिने थांबूया, त्यानंतरच करूया. पण आज मी असा विचार करतोय, सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतर मी कंपनीमध्ये मिळणारा जो क्रॅश गार्ड असतो ना, आपला लेग गार्ड, तो लावून घ्यायचा, कारण गाडी एकदम सेफ राहते. इथे काहीच नाही ना, संपूर्ण मोकळा भाग आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नको म्हणून मी इथे ना कंपनीमध्ये जर अवेलेबल असेल तर तो मी लावून घेणार आहे गार्ड. नंबर प्लेट आज मिळत असेल तर ती आपण लावून घेऊया. त्यानंतर मी गाडी जेव्हा विकत घेतली ना, तेव्हा मी इथे टँक पॅड जो लागतो तो मी मागवला होता. 15 दिवसानंतर येईल असं सांगितलं, पण आज आता 13 दिवसानंतर आलाय की नाही माहिती नाही. आला असेल तर तो पण लावून घेऊयात. त्यानंतर लेग गार्ड लावून घेऊयात. बाकी गाडीमध्ये काहीच करायचं नाही. सोबत फर्स्ट सर्व्हिसिंग आहे, काय काय खर्च येतोय, किती खर्च येतोय तो मी नंतर तुम्हाला सांगेलच. सो आता इथून जात कुडामध्ये, कारण कुडामध्ये आहे गाडीची सर्व्हिसिंग सेंटर. बाकी इथे कुठे जवळपास कुठेच नाही, तो कुडामध्ये जाऊन गाडीचं सर्व्हिस करूयात, घरी येऊयात आणि नंतर बोलूयात. चलो विस्ट्रॉम. ऍक्च्युली या गाडीला मी नाव ठेवलंय रौद्र, कारण जेव्हा मी एका अँगल मध्ये या गाडीला बघितलं ना, तेव्हा मला अग्रेसिव्ह लुक वाटलं, त्यामुळे तेव्हा माझ्या तोंडात असा रौद्र असं आलं, त्यामुळे या गाडीचं नाव ठेवलं मी रौद्र. सो आपली रौद्र चालू झालेली आहे. वेळ झालाय 10 मिनिटं. इथे सिम्बॉल आलाय सर्व्हिसिंगचा, आणि हे किलोमीटर आहे. तुम्हाला मायलेज दाखवतो, 38.7 एवढं मायलेज मिळते. ऍक्च्युली ना 41 पर्यंत गेलेलं, त्यानंतर गोव्यामध्ये गेलो, लेट झालो, फास्ट आलो, त्यामुळे ना हे मायलेज माझं ड्रॉप झालं. नो प्रॉब्लेम. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. वाव, भारी वाटतंय खरं सांगू तुम्हाला, गाडी चालवायला खूप भारी वाटते. हे आहे आपलं रवळनाथ मंदिर, इथेच येतो. इथे कोण ना दुपारचं नसतं, त्यामुळे थोडंसं बोलायला वगैरे व्यवस्थित मिळतं, त्यामुळे ह्या भागामध्ये येतो आणि व्हिडिओ बनवतो. सो आता इथून पहिलं जाऊया कणकवलीमध्ये, कणकवलीतून डायरेक्ट कुडामध्ये जाऊयात, सर्व्हिस करूया गाडीची आणि घरी येऊयात. त्यानंतर आपण बोलूयात किती खर्च आला, काय काय गोष्टी लावून घेतल्यात त्या. माझी जी गाडी होती ना ST 125cc बाईक, त्या गाडीमध्ये कसं होतं की एकदम जेवढं स्लो चाल ना तेवढं तुम्हाला मायलेज मिळायचं. ही जी समोर गाडी जाते ना, ही माझ्या मित्राची गाडी आहे, अक्षय नाव आहे त्याचं, पण सध्या त्याचा आणि माझं बिनसलंय, त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलत नाही आहे. तर न बोलण्यात आणि भांडणं करण्यात पण एक मजा असते, ती आज सध्या चालू आहे आमच्या दोघांची. तो समोरून चाललाय, वॅगनर त्याची गाडी आहे, आणि आपली त्याच्या मागे विस्ट्रॉम SX250. सो महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे ही गाडी तशी नाही आहे. ही गाडी जेवढं स्लो चालाल ना तेवढं मायलेज ड्रॉप होतं, आणि जेवढं फास्ट चालाल तेवढं मायलेज वाढत जातं. हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे हायवेला जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्हाला मायलेज पुरेपूर मिळणार, पण सिटीमध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता ना गाडी घेऊन, तेव्हा मात्र थोडंसं मायलेज कमी मिळतं. तर मायलेजचा हा एक विषय आहे. 15 मिनिटं थांबा, फाटक पडलंय. आता 15 मिनिटं लागतात की 20 मिनिटं लागतात की 2 मिनिटं लागतात माहिती नाही. आली बरं झालं, मला वाटलं आता 15 ते 20 मिनिटं थांबावं लागतं की काय. झिक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी. क्या बात आहे. 500 किलोमीटर होईपर्यंत गाडी मी ना आरामातच चालवली, म्हणजे 60-65च्या स्पीडने चालवली. 500 किलोमीटर कंप्लीट झाल्याच्या नंतर मग 70-75 पर्यंत मी चालवली गाडी. पण हायवेला असताना 70-75चे 90 कधी झाले मला समज नाही. असं 2-3 वेळा झालं, म्हणजे 90च्या स्पीडने मी 2-3 वेळा गाडी चालवली. आता हायवेवर आलोय ना, तर हायवेवरच्या ह्या गाडीच्या काही गोष्टी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट ते म्हणजे गाडी सुपर स्मूथ वाटते मला, एकदम स्मूथ वाटते. गाडी हायवेवर असताना गाडीचा स्पीड कधी वाढतो, कधी 90 पर्यंत टच होते समजत सुद्धा नाही. म्हणजे एक नंबर आहे गाडी फिरण्याच्या बाबतीत. दुसरी गोष्ट म्हणजे 6वा गिअर, हा जो गिअर आहे ना, त्या गिअरची मला सवय नव्हती. 5 गिअर पर्यंत मी गाडी चालवली, 6वा गिअर मला माहीतच नव्हता. म्हणजे माहीत होता कधी 6व्या गिअरची गाडी मी कधी चालवली नव्हती. ही गाडी हातात आल्याच्या नंतर मी 6वा गिअर टाकला. 6वा गिअर टाकल्याच्या नंतर 6व्या गिअरची किंमत काय असते ना, ती मला समजली. अरे बापरे, इथे काय झालंय? टाटा मोटर्सच्या इथे काहीतरी लफडा झालेला आहे. लफडा असं झालंय की इथे झालंय ऍक्सिडेंट. काय आणि कसं झालंय? अरे बापरे, मला वाटतं ना ते सगळं तोडत ही गाडी घुसली आहे आणि इथे येऊन पडली आहे. हे बघा काय एवढं सगळं. ओके, आता ही सवय काय जाणार नाही आपली बाहेरून काढायची. तर वेळ झाली एक्झॅक्टली 11 आणि मी पोहोचलोय सुझुकी शोरूमच्या एक्झॅक्टली बाहेर. आलो शोरूमला, समोर आहे गर्दी. आता ह्या गर्दीमध्ये मला कधी काय मिळते माहिती नाही. सो आता वेळ झाले 11:01 आणि किलोमीटर झालेत 1068.
बरोबर 1:25 झालेली आहेत. 11 वाजता आलेलो आणि मला माझी गाडी मिळणार आहे 3-3:30 ला. तोपर्यंत करायचं काय, तर मी आता विचार केला एका मंदिरात जाऊन मस्तपैकी महाप्रसाद आनंद घ्यायचा. त्यासाठी आता मित्राची वाट बघतोय, कदाचित त्याचा फोन आला. हॅलो. ओके, तर तो व्हिडिओ मी आता इथे कंटिन्यू करते. कारण झालं असं, जसं मी शोरूम मधून निघालो, मोटो ब्लॉग करत करत घरी आलो, एडिटिंग करायला बसलो, तेव्हा मला समजलं की आपला आवाज गोप्रोमध्ये रेकॉर्ड झालाच नाही. मग आता तोच व्हिडिओ मी इथे कंटिन्यू करतोय आणि तुम्हाला सांगतो की फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये झालं काय. तर ही आहे आपली विस्ट्रोम SX250 जी फर्स्ट सर्व्हिस झालेली आहे. आणि या सर्व्हिसिंग मध्ये 2 गोष्टी चेंज होतात. पहिली गोष्ट म्हणजे ऑइल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑइल फिल्टर. ऑइल फिल्टर नंतर बारीक सारी सगळ्या गोष्टी चेक केल्या गेल्या, सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला सांगतो खर्चाचं म्हणाल तर फक्त आणि फक्त 970 रुपये खर्च आला फर्स्ट सर्व्हिसिंगचा. पहिल्या आणि दुसऱ्या सर्व्हिसिंग मध्ये फक्त ऑइल आणि ऑइल फिल्टर चेंज केले जातात आणि बेसिक चेक केलं जातं, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. सोबतच 420 रुपयाचा अजून खर्च केला, कारण गाडीचा जो टँक पॅड येतो ना, तो मी शोरूम मधूनच विकत घेतला. 420 रुपये त्याची प्राइस आहे. म्हणजे टोटल 970 ते सर्व्हिसिंगचे आणि टँक पॅडचे 420, 1390 रुपयाचा फक्त खर्च झाला फर्स्ट सर्व्हिसिंग मध्ये. आता तो टँक पॅड सोडून द्या, फक्त सर्व्हिसिंगचं म्हणाल तर फक्त 970 रुपयाचा फरक आलाय. आता तुम्हाला सांगतो फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतर गाडीमध्ये काय फरक जाणवला. सगळ्यात महत्त्वाचा फरक तो म्हणजे स्मूथनेस. पहिली गाडी स्मूथ होतीच, पण जेव्हा ऑइल चेंज झालं त्यानंतर गाडी अजून स्मूथ झाली. दुसरा फरक म्हणजे गिअर थोडेसे हार्ड वाटत होते, ते आता सॉफ्ट झालेत. मला वाटतं क्लच सेटिंग थोडीशी केली असावी, माहित नाही, पण थोडंसं वाटतं की जरा सॉफ्ट झालेत. सो आता आपल्या हळूहळू राईड ह्या होतच राहतील. आता पावसाला सुरुवात झालेली आहे, कालच पाऊस येऊन गेला आणि आज फक्त असं ऊन पडलंय. सो या व्हिडिओमध्ये एवढंच, जेवढं होतं ते तुम्हाला मी सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरीच वर्ष झाली आहे प्रयत्न करतोय पण अजूनही 1000 सबस्क्रायबर नाही झाले.